नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, गरजा महाराष्ट्र माझा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, ॲनी एनॉक्स यांना 2022च्या कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला आहे? ॲनी एनॉक्स यांना 2022च्या कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, साहित्य हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, बेनियस बर्नानके हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, 2022चा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? 2022चा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, स्वांते पाबो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, स्वीडन या देशाकडून नोबेल पुरस्कार हा दिला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणास संबोधले जाते? आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, ॲडम स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही? खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2, नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, नदी व उगम यातील चुकीची जोडी ओळखा। नदी व उगम यातील चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1, गोदावरी त्र्यंबकेश्वर, ऑप्शन क्रमांक 2, भीमा भीमाशंकर, ऑप्शन क्रमांक 3, कृष्णा महाबळेश्वर, तर ऑप्शन क्रमांक 4, तापी अमरकंटक, तर ऑप्शन क्रमांक 4 ही तापी अमरकंटक ही चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला नाही? तर ऑप्शन क्रमांक 1, नंदुरबार या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा। जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1, मुंबई शहर, दीपक केसरकर, ऑप्शन क्रमांक 2, पुणे शहर, चंद्रकांत पाटील, ऑप्शन क्रमांक 3, अमरावती विजयकुमार गावित, तर ऑप्शन क्रमांक 4, गडचिरोली देवेंद्र फडणवीस, तर ऑप्शन क्रमांक 3, अमरावती विजयकुमार गावित ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्राचे लोकायुक्त VN कानडे, ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्राचे मुख्य सचिव KK तातेड, तर ऑप्शन क्रमांक 4, महाराष्ट्राचे गृह सचिव आनंद लिमये, तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्राचे मुख्य सचिव हे KK तातेड ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक 12, भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया चषक जिंकला आहे? भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया चषक जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 7 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 182 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, लोह पुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? लोह पुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, 31 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, भारतातील संस्थानाचे विलगीकरण कोणी केले?
भारतातील संस्थानांचे विलगीकरण कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय संस्थानाचे विलगीकरण केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारताचे बिस्मार्क असे कोणास म्हणतात? भारताचे बिस्मार्क असे कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पाचवे खेलो इंडिया युथ गेम्स कुठे होणार आहे? पाचवे खेलो इंडिया युथ गेम्स कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताचे क्रीडा मंत्री कोण आहेत? भारताचे क्रीडा मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुराग ठाकूर हे भारताचे क्रीडा मंत्री आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रिक्स या संघटनेमध्ये बांगलादेश हा सदस्य नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मॅन ऑफ द पीस हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? मॅन ऑफ द पीस हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मुंबईचा सिंह कोणास ओळखले जाते? मुंबईचा सिंह म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 प्रियदर्शनी हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? प्रियदर्शनी हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदिरा गांधी यांचे प्रियदर्शनी हे टोपणनाव होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 देशरत्न या टोपणनावाने ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र केसरी म्हणून कोणास ओळखले जाते? महाराष्ट्र केसरी म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पंजाबराव देशमुख यांना महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गान कोकिळा लता मंगेशकर. ऑप्शन क्रमांक 2 भारत कोकिळा सरोजिनी नायडू. ऑप्शन क्रमांक 3 लोहपुरुष दादाभाई नरोजी. तर ऑप्शन क्रमांक 4 सरहद गांधी खान अब्दुल गफार खान. तर ऑप्शन क्रमांक 3 लोहपुरुष दादाभाई नरोजी ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 29 राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 16 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वीर बाल दिवस केव्हा साजरा केला जातो? वीर बाल दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 डिसेंबर या दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो? पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पराक्रम दिन हा 23 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भालाफेक दिवस केव्हा साजरा केला जातो? भालाफेक दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 ऑगस्ट या दिवशी भालाफेक हा दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 बुध हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पालकमंत्री असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 जिल्हाधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषितो?
ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर ऑप्शन क्रमांक 4 सरपंच हा भूषवितो. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 गट विकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 गटविकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय राजघटनेतील कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? भारतीय राजघटनेतील कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ग्रामपंचायतीची स्थापना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारताचे 49वे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे 49वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 यू ललित हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 36व्या राष्ट्रीय खेळ यामध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकले? 36व्या राष्ट्रीय खेळ यामध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 3 140 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 32व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या? 32व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान या देशामध्ये 32व्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताचे स्टीलमॅन डॅश डॅश यांचे नुकतेच निधन झाले आहे. भारताचे स्टीलमॅन डॅश डॅश यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 जमशेद जे इराणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 शिक्षकांनी मुलांना शिकवावे प्रयोग ओळखा. शिक्षकाने मुलांना शिकवावे प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 डोंगर या शब्दाचे रूप ओळखा. डोंगर या शब्दाचे रूप ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 देशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पोलीस महासंचालक रजनीश शेठ. ऑप्शन क्रमांक 2 मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर. ऑप्शन क्रमांक 3 भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह. ऑप्शन क्रमांक 4 दुसरे CDS प्रमुख अनिल चव्हाण. तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचे गृहमंत्री हे राजनाथ सिंह ही आपली अयोग्य जोडी होईल. प्रश्न क्रमांक 2 17व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? 17व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर मोहम्मद इरफान अली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 डॉक्टर मोहम्मद इरफान अली हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत? डॉक्टर मोहम्मद इरफान अली हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत? ऑप्शन क्रमांक 2 गयाना या देशाचे अध्यक्ष आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 17वा प्रवासी भारतीय दिवस कोठे साजरा केला जाणार आहे? 17वा प्रवासी भारतीय दिवस कोठे साजरा केला जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर या ठिकाणी 17वा प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जाणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 प्रवासी भारतीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रवासी भारतीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 9 जानेवारी या दिवशी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 स्वतंत्र भारताचे पहिले मतदार कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले मतदार कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 मास्टर श्याम सरनेगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 अग्निपथ योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अग्निपथ योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सैन्य दल. ऑप्शन क्रमांक 2 भारतीय हवाई दल. ऑप्शन क्रमांक 3 भारतीय नौदल. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नारी को नमन ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? नारी को नमन
ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गुजरात या राज्यामध्ये मुख्यमंत्री मातृशक्ती ही योजना सुरू ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 कोणत्या राज्य सरकारने कौशल्य मातृत्व योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्य सरकारने कौशल्य मातृत्व योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 जिव्हाळा ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? जिव्हाळा ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र या राज्याशी जिव्हाळा ही योजना संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 PM श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? PM श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शिक्षण या संबंधी PM श्री योजना आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोणत्या राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजना 2.0 लॉन्च केले आहे? कोणत्या राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजना 2.0 लॉन्च केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारताचे 76वे ग्रँड मास्टर म्हणून कोणाची निवड झाली आहे? भारताचे 76वे ग्रँड मास्टर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रणव आनंद यांची निवड झालेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कल्याण चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 वर्तमानमध्ये नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? वर्तमानमध्ये नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी हे वर्तमानमध्ये सध्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 वर्तमानमध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? वर्तमानमध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सुमन बेरी हे वर्तमानमध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 वर्तमानमध्ये नीती आयोगाची CEO कोण आहेत? वर्तमानमध्ये नीती आयोगाची CEO कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 परमेश्वर अय्यर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत? भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? तर ऑप्शन क्रमांक 1 545 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 डॅश डॅश हे BCCIच्या अध्यक्षपदी सौरभ गांगुलीची जागा घेणार आहेत. डॅश डॅश हे BCCIच्या अध्यक्षपदी सौरभ गांगुलीची जागा घेणार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 नायक राजर बिन्नी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 नवीन संसद भवनामध्ये एकूण आसन क्षमता किती नियोजित केली आहे? नवीन संसद भवनामध्ये एकूण आसन क्षमता किती नियोजित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1272 आसन क्षमता नियोजित केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 थॉमस कप स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थॉमस कप स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या देशाने थॉमस कप 2022 स्पर्धा जिंकली? खालीलपैकी कोणत्या देशाने थॉमस कप 2022 स्पर्धा जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्रथमच चंद्राच्या मातीत वनस्पती उगवल्या आहेत? कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्रथमच चंद्राच्या मातीत वनस्पती उगवल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 USA हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 डॅजेशांना 2021 मध्ये कर्करोग उपचारासाठी मध्ये दिलेल्या योगदानासाठी आसाम वैभव सन्मान दिला गेला आहे. डॅजेशांना 2021 मध्ये कर्करोग उपचारासाठी मध्ये दिलेल्या योगदानासाठी आसाम वैभव सन्मान दिला गेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 रतन टाटा यांना दिला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महिला आशिया चषक 2022च्या फायनलमध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव केला?
महिला आशिया चषक 2022च्या फायनलमध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव केला? तर ऑप्शन क्रमांक 2 श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2022 या चित्रपटास मिळाला. सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2022 या चित्रपटास मिळाला. तर ऑप्शन क्रमांक 3 शेरशहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे चंद्रकांत पाटील आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 2 विलासराव साळुंके यांनी पाणी पंचायत ही संकल्पना विकसित केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 13.56% व्यापलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा कोणत्या राज्य सरकारने आमची मुलगी आमचा मान योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्य सरकारने आमची मुलगी आमचा मान योजना चालू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा ICC T20 क्रमवारीमध्ये खालीलपैकी कोणता फलंदाज प्रथम स्थानी पोहोचला आहे? ICC T20 क्रमवारी मध्ये खालीलपैकी कोणता फलंदाज प्रथम स्थानी पोहोचला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोहम्मद रिझवान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा 2023मध्ये ब्रिक्सची परिषद कोणत्या देशात होणार आहे? 2023मध्ये ब्रिक्सची परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा शांघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे? शांघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन या देशामध्ये शांघाय सहकार्य संघटनाचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले? तर ऑप्शन क्रमांक 3 मीराबाई चानू यांनी सुवर्ण पदक मिळवून दिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा भारतीय सैन्याचे डॅश राज्याच्या पोलिसांसोबत सुरक्षा कवच 2 हा सराव केला. भारतीय सैन्याने डॅश राज्यांच्या पोलिसांसोबत सुरक्षा कवच 2 हा सराव केला. तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा प्रसमर्थ मोहीम ही खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाशी निगडित आहे? प्रसमर्थ मोहीम ही खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय शी संबंधित आहे किंवा निगडित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा देशातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 शहरां दरम्यान धावली? देशातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या 2 शहरा दरम्यान धावली? तर ऑप्शन क्रमांक 1 गांधीनगर मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2025 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा भारताचे नवे अटॉर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारताचे नवे अटॉर्नी जनरल महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 R व्यंकटरमण ही यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा कोणत्या राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठी आचल सेवा मोहीम सुरू केली आहे? कोणत्या राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठी आचल ही सेवा मोहीम सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा इंटरनॅशनल डे फॉर युनिव्हर्सल ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन या परिषदेचे यजमानपद कोणत्या शहरात आहे? इंटरनॅशनल डे फॉर युनिव्हर्सल ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन या परिषदेचे यजमानपद कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ताशकंद या देशात यजमानपद
ताशकंद या शहरात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 लता दीनानाथ मंगेशकर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? लता दीनानाथ मंगेशकर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 शैलेंद्र सिंग, ऑप्शन क्रमांक 2 आनंद मिलिंद, ऑप्शन क्रमांक 3 कुमार सानू, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व यांना सगळ्यालाच लता दीनानाथ मंगेशकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 सौदी अरेबियाचे या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? सौदी अरेबिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मोहम्मद बिन बिन सलमान, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वाहतुकीसाठी रोपवे सुरू करणारे डॅशचे भारतातील पहिले शहर आहे? वाहतुकीसाठी रोपवे सुरू करणारे डॅशचे भारतातील पहिले शहर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाराणसी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील पहिली सुवर्ण डिजिटल साक्षर पंचायत कोणती ठरली आहे? भारतातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत कोणती ठरली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुल्लमपारा, ही भारतातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत ठरले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 2022ची दिलीप ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे? 2022ची दिलीप ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम विभाग या संघाने जिंकलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 राफेल उडवणाऱ्या पहिले भारतीय महिला वैमानिक खालीलपैकी कोण आहेत? राफेल उडवणाऱ्या पहिले भारतीय महिला वैमानिक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 शिवांगी सिंग, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कोणत्या खेळांना वगळण्यात आले आहे? 2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कोणत्या खेळांना वगळण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कुस्ती तिरंदाजी या 2 खेळांना वगळण्यात आले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 2023चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॅश जिल्ह्यात होणार आहे? 2023चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॅश जिल्ह्यात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्धा या जिल्ह्यामध्ये होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल.